आज बनवते कुरडईची भाजी। चला तुम्हाला दाखवते सुकी कुरडईची भाजी कशी बनवायची। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात ॲड करायचं आहे थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी। मोहरी चांगली तडतडली की मग त्यात टाकायचं थोडासा लसूण, लसणाला छान सोनेरी कलर आला की त्यात टाकायचा कढीपत्ता, नंतर कांदा ॲड करून घेऊ। कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, कारण खाली कांदा चिटकला नाही पाहिजे कढईला। फायनली आपला कांदा परतून तयार झालेला आहे। बघा किती छान सुंदर असा गुलाबी कलर आला आहे। आता आपण याच्यामध्ये कुरडईचा जो भुगा होता भिजवलेला तो भुगा टाकून घेऊ। आता कुरडईचा भुगा टाकून घेतला आहे। आता छान परतून घ्यायचं आहे, लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा। सकाळी माझा मुलगा शाळेमध्ये गेला तेव्हा मी त्याला भेंडीची सुकी भाजी बनवून दिली होती आणि त्याने मला सांगितलं होतं का आई मी आल्यावर दुपारी मला कुरडईची भाजी जेवणामध्ये दे। सुकी कुरडई माझ्या मुलांना खूप आवडते, कमी तिखट वगैरे टाकून केली ना तर मुलं आवडीने खातात। मुलांची एकदम आवडती रेसिपी आहे कुरडईची भाजी। मॅगी म्हणून तर मुलं खूप खातात। कांदा आणि कुरडई परतल्याच्या नंतर मी इथं लाल तिखट आणि थोडीशी हळद त्याच्यामध्ये ॲड केली आणि आता तिचा पण चांगली परतून घ्यायची, कारण पहिलीच जर परतून घेतली असते तर हळद आणि लाल तिखट जळून जातं, त्याच्यामुळं मग मी ते नंतर टाकते। मी मुलांसाठी बनवते म्हणून त्याच्यासाठी थोडीशीच टाकली। मसाला परतून भाजी रेडी करते तोपर्यंत माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।